सर्वसामान्य लोक नियमानुसार चालतात, पण मोठी श्रीमंत आणि पॉवरफुल लोक ते नियमांमधील गुढता उकलतात. शाळेत पहिला नंबर काढणारा मुलगा नेहमी नियम पाळतोय, शिस्तीत जगतोय आणि शेवटी एका सरकारी खुर्चीत अडकून बसतोय. परंतु त्याच वर्गातला बॅक बेंचर जो नेहमी मागच्या बाकावर बसायचा, शिक्षकांचा राग सहन करायचा, तो आज करोडोंची कंपनी उभा करतोय. तर असं का होतंय मित्रांनो, कधी विचार केलाय का? कारण पहिल्या नंबरवाल्या मुलाला सगळी सिस्टम शिकवली जाते, नियम शिकवले जातात, ते वळीवर बोट ठेवून पाठ करून शाळा शिकतोय. परंतु बॅक बेंचरला मात्र सिस्टीम कशी हॅक करायची ते स्वतः शिकलेलं असते. शाळेत आपल्याला शिकवलं जाते रांगेत उभं राहा, परवानगी या सगळं नियमानुसार करा. पण लक्षात ठेवा मित्रांनो, मोठी लोक कधीच रांगेत उभा राहत नाहीत, ते रांग निर्माण करत असतात. खरं तर मित्रांनो, पोलीस सगळ्यांना अडवतात, परंतु काही खास गाड्यांना नुसता नंबर प्लेट बघून सलॉट मारत असतात. खरं तर सरकारी टेंडर निघतोय, पण ते डील आधीच कोणतर फायनल केलेलं असते. खरं तर ह्यातनं काय बोध घ्यायचा आहे? रूल्स समजून घ्या, पण त्यात अडकू नका. रूल मेकर बना. नुसताच गाढव मेहनत करून नव्हे, तर पैशाकडनं खूप मेहनत करून घेऊन पैसा कमवा. लाईन मध्ये उभं राहू नका, तुम्ही स्वतः लाईन निर्माण करा. जगात दोनच प्रकारचे लोक असतात, जे एक सिस्टम फॉलो करतात आणि जे सिस्टम तयार करतात. प्रश्न हाच आहे की तुम्ही कोण होणार? सिस्टम फॉलो करणारे का सिस्टम